अच्छा. आणि पुढल्या वर्षी जर बैलांनी साथ दिली तर गाडी फायनल मध्ये उभी करायची आहे, Final. ही आमची इच्छा आहे. फक्त बैलांनी ते साथ दिली पाहिजे. हे फायनल मध्ये महत्त्वाचं. म्हणजे कोणत्या सातारच्या फायनल मध्ये की कोणती सातारच्या फायनल मध्ये सातारच्या. कोणतीही फायनल आजही बैल लावतील बरोबर. आम्हाला माहिती आहे, हा. पण ज्या दिवशी सातार मध्ये उभे राहतील तेव्हा आम्हाला ते गर्व वेगळा फील होईल बरोबर आणि अभिमान वाटेल की आताच जे फायनल मध्ये 1 नंबरचे मानकरी झाले त्यांच्या बोलता बोलता ते भाऊक झाले, अश्रू आले. बरोबर. हेच हरकत नाही की जेव्हा तुम्ही याल तेव्हा त्यावेळी तो आम्ही क्षण सुद्धा येणारच आहे. तो क्षण येईल आणि देवाच्या कृपेने येऊ दे हा. आणि बैल आमचे धाव दे. धाव आणि दे. आमचे जे स्वप्न आहे की फायनल मध्ये गुलाल पात्र झाली पाहिजे गाडी, ती पण इथे इथे. सातार मध्ये मानाच्या बंदरामध्ये, ते स्वप्न कधी पूर्ण होईल ते बघू. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. आज सातार माती बंदर येथे भव्य दिव्य मानाचं मैदान होतं. मानाचं मैदान जसं की मागच्या मुलाखतींमध्ये दोन्ही याच्यामध्ये मी सांगितलं, आपलं जे आरत परतचं अलिबाग मधलं सर्वात मोठं मानाचं मैदान आहे. जसं की 3 फेऱ्याचं मैदान पुसेगावचं मैदान आहे मानाचं, आणि बिंजोडचं मैदान जसं देसाई मैदान आहे, तसंच अलिबाग मधलं हे एक मानाचं मैदान आहे. या मैदानामध्ये गुलाल घेतल्यानंतर जी मालकाची वावा होते ती वेगळीच असते. आणि माझ्यासोबत आहेत आराध्य किराणा स्टोअरचे मालकच मी म्हणेल, मनेश दादा. तर खरंच खूप सुंदर आपला निकाल लागलेला आहे. धन्यवाद. आणि ज्या प्रकारे बैलांनी धावणी आपल्याला दिली, खरंच खूप सुंदर अशी धावणी दिलेली आहे. सर्व जे रायगड मधलेच मी म्हणेल, खत किंवा बैलांना किंवा जे काही लागते खाद्य मी म्हणेल ते तुम्ही पुरवठा, आणि स्वतःची गाडी आपण दुसऱ्यांना पण देता. आपण आज स्वतःची गाडी तेच खाद्य खाऊन गुलालाची मानकरी झाली कायमस्वरूपी. एकदम एक लक्षात ठेवणाऱ्यासारखा निकाल होता आजचा. तुम्ही मगाशीच म्हणालात की पुष्कर, अंतरामध्ये माझी गाडी 1 नंबरची मानकरी झाली. सांगण्यामध्ये जेव्हा तुम्हाला गर्व येत असेल तर बैलांनी तुम्हाला गर्व दिलेला आहे. तर काय सांगाल आजच्या एवढ्या मानाच्या मैदानामध्ये 1 नंबरची मानकरी तुम्ही झाला? जवळपास गेल्या वर्षी आपण इथे जी हाकलली गाडी, त्या दोन वेळ हाकलली, दोन्ही वेळ आपली गाडी नंबरला नाही बसली. कुठेतरी खंत होती की आपली गाडी सुद्धा ह्या मानाच्या बंदरामध्ये नंबरला यावी, गुलाल पात्र व्हावी. गेल्या वेळी सुद्धा या मानाच्या बंदरामध्ये 2 नंबरला आली पावलामध्ये. त्याच्यानंतर आपण बेलीला हाकलली, बेलीला सुद्धा पावलामध्ये गेली. त्याच्यानंतर आपण त्याच्या अगोदर 2 वेळ बेलीला आणि 1 वेळ सातार पावलामध्ये गेली, 2 नंबरच आली. अच्छा. ती कुठेतरी खंत होती, ती आज बैलांनी पूर्ण केली आणि अंतरात गाडी धावली. पूर्णपणे श्रेय संदेश आणि बैलांचा असेल हेच मी सांगतो. संदेश म्हणजे आपले जॉकी संदेश पाटील जॉकी, आणि नियोजक आमचा प्रथम दादा. त्याची मेहनत खूप असते. म्हणजे बैलांचं सर्व किंवा जे पण धूळचोळ असते दादा करतात. बरोबर, दादा पण आणि दोघे पण करतात. म्हणजे एक युती म्हणेल मी, तुम्ही मिळून असता आणि म्हणूनच आपली गाडी गुलालाची मानकरी झाली. एवढ्या मोठ्या मैदानामध्ये दादा गुलालाची मानकरी झालात. घरच्यांचा किंवा आपल्या मित्र परिवाराचा मी विचारेल की कशा प्रकारे साथ होता? सगळ्यांचा साथ असतो. म्हणजे कधी यंदा तर आपण गुलाल पात्र कायम स्वरूपी आहोत 1 नंबर 2 नंबर साठी. पण जेव्हा आपली गेल्या वर्षी गाडी सुद्धा गुलाल पात्र कधी कधी होत नव्हती, तेव्हा सुद्धा मित्रांची सर्वांची साथ होती. महत्वाची गोष्ट काय, जिंक त्या दिवशी सगळेजण येतात, पण हारत त्या दिवशी कोण येत नसतं काही ठिकाणी. पण माझे सगळे मित्र ज्या दिवशी मी आपली आपण हरत होतो किंवा आपण गुलाल पात्र होत नव्हतो तेव्हा सुद्धा यायची. ते महत्वाचं आहे. नाही, त्याच टायमाला जेव्हा जो सोबत असतो तोच आपला खरा मित्र. बरोबर. असं जिंकल्यानंतर तर सर्वजणच येणार, सर्वजण वावा करून जाणार, पण जेव्हा आपली हार असते तेव्हा जो मित्र येतो तोच खरा मित्र. पण सध्या माझी दोन्ही पण बैल आहेत. हर्षा असो, सायलेंट हर्षा किंवा नखरे असो, दोन्ही पण सुसाट आहेत आणि चांगले म्हणजे धावतात. सगळेजण खुश आहेत. मागची जेव्हा आपली सातारचं मानाचं मैदान झालेलं होतं, त्या मैदानामध्ये आपली गाडी म्हणजे कोणत्या गटात होती किंवा बिना गाठीला होती? नाही, मागचं गेल्या वर्षी 25व्या गटाला होती. त्याच्यानंतर एकदा 28व्या गटाला होती. तेव्हा गुलाल आलेला होता? नाही, गुलाल आलेला. आम्ही खूप नाराज, चौथी एकदा 5वी बसली. खूप नाराज होऊन गेलो. आपलं स्वप्न कधी पूर्ण होईल ते स्वप्न गेल्या वेळी बिना काठीला झालं आणि आज सुद्धा झालं. आजची तर गुढीपाडव्याची शर्यत म्हणजे मानाची वर्षाचा पहिला दिवस. बरोबर. मराठी वर्षाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी आम्ही 1 नंबरचा गुलाल घेतला. ते तो आनंद आहे. म्हणजे तो सांगू शकत नाही इतका आनंद. खरंच खूप सुंदर असा निकाल तर लागलेला आहे. पण मी विचारेल की अलिबाग मध्ये आपलं म्हणजे दुकान आहे आराध्य, आपण जे खत असो बैलांना किंवा ते सर्व पुरवतात, खाद्य वगैरे जे असतात, पण
जेवढे पण ऑडियन्स आहेत, माझे असो किंवा आपण आपल्यातर्फे पण ऑडियन्स बेस आपला पण आहे बहुतेक, तर त्यांना तुम्ही कशा प्रकारे सांगाल की बाबा रे आमच्याकडे या, आमची बैलजोडी? त्यांना इतकंच मी सांगेन की म्हणजे आपल्याकडं जवळपास अलिबाग, रोहा, महाड, माणगाव, मुरुड पासून पूर्ण या 4-5 तालुक्यातून लोक येतात. जवळपास 70 ते 80% लोक आपल्याकडून खाद्य नेतात. बरोबर. आपल्या शेजारची तर म्हणजे चिंचोटी किंवा त्याच्या परिसरातली तर सर्व आपल्याकडूनच खाद्य नेतात. पण महत्वाची गोष्ट, जे म्हणजे दुकानदार असं नाही बोलत, पण दुकानदार विकतात त्याला माहिती नसतं की बैलांना खाद्य कसं घालावं, टायमिंग, किंवा आता हिट चालू झालंय तर कोणतं खाद्य घालावं, थंडीमध्ये कोणतं घालावं, पावसाळ्यात काय करावं, ते आपण म्हणजे मला माहिती आहे ना की आपली स्वतःची जोडी चांगली धावते बोलल्यानंतर मी सगळं सांगतो. पण दादा आता तू हलीम मेथी घेऊन नको जाऊ, कारण आता हिट आहे. म्हणजे एक उदाहरण द्यायला, म्हणजे उदाहरण सांगू तुम्हाला. अच्छा, म्हणजे त्या प्रकारे मी सगळं सांगतो लोकांना. म्हणजे एक प्रात्यक्षिक असतं ते तुम्ही प्रॅक्टिकली एक्झाम्पल देऊन प्रॅक्टिकली सांगू शकतो आम्ही खरं, आणि सांगतोच की दादा की हिट जास्त होईल, हिटचं प्रमाण आता कमी करा, आता थंडावा पाहिजे बैलांना, त्या गोष्टी आम्ही त्यानुसार सांगतो. तुम्ही खाद्य त्यांना देता? देतो. चुकून जर एखाद्याला माहिती नसतं, कारण नवीन शर्यती बैलगाडीवाले भरपूर तयार झालेले असतात किंवा होत असतात, त्याला माहिती नसतं, ते मी सांगतो खरोखर की बाबा दादा हे असं घालतो, मग त्याप्रमाणे ते घालून ते पण गुलाल पात्र झालेले आहेत सर्व. झालेले आहेत. नाही, खरंच खूप आणि चांगली आनंद गोष्ट वाटतो आहे. त्यांना. तुमच्याकडनं जेव्हा खाद्य घेतात आणि त्यानंतर गुलालाचे मानकरी होत आहेत, त्यांना पण एक आनंद होत असेल की बाबा आम्ही या दादाकडनं खाद्य घेतो. मेहनत तर आहेच त्यांची, पण तो बूस्ट आपण म्हणतो तो बैलांना तुम्ही देता. जेवढे पण रायगड मधले बैलजोडे आहेत त्यांना तुम्ही बूस्ट देण्याचा जेवढे पण म्हणजे घेणारे असतील त्यांच्यामध्ये डोक्यामध्ये जे नवीन, तुम्ही आता म्हणालात नवीन बैलगाडा मालक तयार होतात पुष्कळ, त्यांना जेव्हा घेण्याचा विचार येईल तेव्हा ते एक प्रश्न येईल की तुमच्याकडूनच का घ्यायचं, तर याचं उत्तर तुम्ही काय देता त्यांना? त्याचं उत्तर की म्हणजे आपल्याला माहिती आहे की सीझन नुसार कोणतं खाद्य बैलाला घातलं पाहिजे. जर का आपण थंडीचं खाणं गरमीमध्ये घातलं तर बैलांच्या पोटामध्ये बिघाड होईल किंवा शेण पातळ येईल, भरपूर गोष्टी आहेत, पोट दुखी होईल, सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर आपण क्वालिटी देतो, स्वस्त दरामध्ये चांगलं खाद्य देण्याचं काम आराध्या किराणा स्टोअर चिंचोटी खंड करत राहील आणि पुढेही करत राहील. आणि महत्वाची गोष्ट, आपण जास्त खाद्य घेतल्यानंतर जवळपास 1 रुपया किलो किंवा 2 रुपये किलो, किंवा जर जास्त खाद्य घेतलं तर फ्री पण दळून देतो प्रेमाखातर. अच्छा, म्हणजे दळून पण देतो. आपल्याकडे 2 मशीनी आहेत. अच्छा, हा, म्हणजे जे बैलगाडा मालकांसाठी खास करून बैलगाडी मालकांसाठी आपण जे दळून देतो ते जवळपास फ्री मध्ये देण्याचं काम करतो, किंवा 1 रुपया 1.5 रुपये घेतो. नाही, खरंच खूप दिलदार माणूस दिसून येतोय मला तुमच्या या बोलण्यातनं. खरंच खूप सुंदर आपण काम करत आहेत या बैलगाडी क्षेत्रासाठी, आणि येणाऱ्या दिवशी म्हणजे येणारे जे दिवस आहेत त्यात पण तुम्ही करत राहणार असं शब्द देत आहे. खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आणि ज्या प्रकारे तुमचा निकाल लागलेला आहे हा देखील खूपच सुंदर निकाल लागलेला आहे. तर काय आहे येणाऱ्या दिवसांमध्ये अजून बैलगाडी शर्यती संपलेल्या नाही आहेत, येणाऱ्या वेळेमध्ये आम्हाला गाडी सेमीमध्ये न्यायची आहे, यंदा सेमीपर्यंत न्यायची आहे. आणि पुढल्या वर्षी जर बैलांनी साथ दिली तर गाडी फायनल मध्ये उभी करायची आहे, ही आमची इच्छा आहे. फक्त बैलांनी ते साथ दिली पाहिजे. म्हणजे कोणत्या सातारच्या फायनल मध्ये की कोणती? सातारच्या फायनल मध्ये. कोणती फायनल आजही बैल धावतील आम्हाला माहिती आहे, पण ज्या दिवशी सातार मध्ये उभे राहतील तेव्हा आम्हाला ते गर्व वेगळा फील होईल आणि अभिमान वाटेल. आता जे फायनल मध्ये 1 नंबरचे मानकरी झाले त्यांच्या बोलता बोलता ते भावूक झाले, अश्रू आले. हेच हरकत नाही की जेव्हा तुम्ही याल तेव्हा येणारच आहे, तो क्षण येईल आणि देवाच्या कृपेने येऊ दे आणि बैल आमचे धाव दे. आणि आमचे जे स्वप्न आहे की फायनल मध्ये गुलाल पात्र झाली पाहिजे गाडी, ती पण इथे सातार मध्ये मानाच्या बंदरामध्ये, ते स्वप्न कधी पूर्ण होईल ते बघू. शुभेच्छा देतो मी तुम्हाला त्यासाठी. आणि आपला जो बैलगाडीचा प्रवास आहे आणि खूप सुंदर आपण आपल्या दुकानामार्फत जे संपूर्ण रायगडमध्ये, मी म्हणेल महाराष्ट्रामध्ये पण हरकत, म्हणजे तसं बोलायला पण हरकत नाहीये की तुम्ही खाद्य पुरवता. खूप पुण्याचं काम आपण करताय आणि खूप चांगली गोष्ट आहे. तर खूप सुंदर. आणि तुमचं सुद्धा धन्यवाद मी मानतो की कारण तुमच्या मी व्हिडिओ बघतो आणि तुमच्या व्हिडिओ इतक्या सुंदर असतात. तुमचं बोलणं, तुमचं वागणं, कस्टमर म्हणजे जे बैलगाड्या मालक आहेत त्यांच्यासोबत जे तुम्ही प्रश्न विचारता, खूप सुंदर प्रश्न विचारता आणि हसत खेळत विचारता, त्याच्याबद्दल तुमचे सुद्धा चॅनल आहेत ते चॅनल सुंदर, म्हणजे असं तुम्ही बोलता त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि ऑडियन्सला मी हेच सांगू इच्छितो की दादाच्या पेजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. नाही, बरोबर आहे, कारण की माझं जे पेज आहे, पेज खोलण्याचा मागचा उद्देश माझा एकच होता की आपल्या इकडच्या बैलजोड्या असो किंवा महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पण आहे सर्वांशी मी नक्कीच भेटेल.
हा माझा एक मी डोक्यामध्ये ठेवलं की मला जेवढे पण बैल जोडे आहेत महाराष्ट्रामध्ये सर्वांशी मला भेटायचं आणि लवकरच हे आपल्या इकडचं पेज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक उच्च दर्जाचा किंवा एक टॉपचं मी चॅनल करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे की नाही, कधी ते 100% होईल. हा. आणि ऑडियन्स तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवतील. फक्त तुमची इच्छा किंवा तुमचे जे प्रयत्न कायमस्वरूपी राहिले पाहिजे. तर माझे कायम स्वरूपी आपले प्रयत्न असणार आहेत. मी हो. कायम स्वरूपी जे आपले बैलगाडा मालक आहेत त्यांच्यासाठी नेहमी उभा राहणार आहे की तुम्ही कधीही बैल जरी हरकत म्हणजे कधी कधी खाली असतात, कधी कधी वर येतात. जसं की आता मी एक व्हिडिओ बनवणार होतो पण आतापर्यंत ती बनवली नाही. जसं की माझं PhD चं शिक्षण चालू आहे तर मी थोडंसं एक 8-10 दिवस मी व्हिडिओज वगैरे याच्यात नाही टाकलेले होते. तर जवळजवळ मला 60 ते 70 जणांचे फोन आले असतील की दादा आमची कधीतरी गाडी गुलाला येईल तेव्हा तू तिथे ये. खूप सारे DMs इंस्टाग्राम आणि मी माझा नंबर व्हॉट्सअपचं माझ्या पेजवर पण टाकलेला आहे. खूप सारे DMs मला व्हॉट्सअपला पण आलेले होते की असं असं आहे म्हणून. तर मी नक्की प्रयत्न करणार आहे की लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचण्याचा. भले आपली गाडी गुलाला म्हणजे मंदिरात जरी आले तिथे ना भेटता आलं तर आपल्या घरी येऊन नक्कीच भेटून आपलं जे आतापर्यंत जे तुम्ही परिश्रम करता बैलगाडी क्षेत्रामध्ये हे पोहोचवण्याचा मी प्रयत्न नक्कीच खूप लोकांपर्यंत करणार आहे. तर खूप सुंदर असं दादाचा निकाल लागलेला आहे. शुभेच्छा देतो दादा तुम्हाला. धन्यवाद. आणि ही खूप सुंदर मुलाखत झालेली आहे. मुलाखत मी इथे संपवतो. बाय विशुबेल बाय. ओके बाय.